जय भीम नमो बुद्धाय. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वर्षवासाच्या या पवित्र पर्वानिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे मागील वर्षाप्रमाणे या वर्षी आपण नियमित दररोज विहारामध्ये किंवा आपल्या परीने घरामध्ये वाचन सुरू करत असतो किंवा आहोत. या ग्रंथातून आपण भगवान बुद्धाचे जीवन, त्यांचा धम्म आणि समतेचा संदेश समजून घेणार आहोत. आपणही दररोज या ग्रंथ वाचनात सहभागी व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बुद्ध धम्माचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. चला तर आपण पंचशिलाचे स्मरण करून ग्रंथ वाचनाला सुरुवात करूया. आजच्या भागात आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्रतेने आणि श्रद्धेने हे ग्रंथ वाचन ऐकावे. चला तर भगवान बुद्धांना वंदन करून बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंडाचे वाचन सुरू करूया. प्रथम नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. भाग 1. जन्म ते प्रवर्जा. बुद्धांचे कुळ ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारत हे एक सलग प्रभुत्व संपन्न राज्य नव्हते. देश अनेक राज्यात विभागला होता. काही राज्य मोठी होती, काही लहान. त्यापैकी काही राजे राजवटीखाली होती, इतर नव्हती. राज्यांच्या राजवटीखाली असलेली राज्ये एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, नरेश, वज्जी, मल्ल, चेंदी, वत्स, कुरु, पांचाल, मत्स्य, सोरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज अशी होती. ज्या राज्यात राजाची राजवट नव्हती त्या राज्याची नावे: कपिलवस्तूचे शाक्य, पावा, कुशीनगरचे मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अलक्कप्पचे बुली, केशपुतचे कलिंग, पिंपलवनचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सुसुमारगिरी होती ते भग्ग अशी होती. राज्याच्या राजवटीखाली असलेली राज्य जनपद म्हणून तर एकछत्री राजाच्या राजवटीखाली नसलेली राज्य संघ किंवा गण म्हणून ओळखली जात. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या राज्यप्रणालीच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे तेथे प्रजासत्ताक राज्यपद्धती होती की अल्प लोकसंख्याक राज्यपद्धती होती याविषयी निश्चित सांगता येत नाही. एवढे मात्र पक्के माहीत आहे की शाक्यांच्या प्रजासत्ताकात त्यावेळी अनेक राजघराणी होती आणि ती राजघराणी ठराविक क्रमाने एकापाठोपाठ एक अशी राज्य करीत असत. या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा म्हणून संबोधले जाई. सिद्धार्थ गौतमाच्या जन्मसमयी शुद्धोधन राजा होता. राज्य करण्याची त्यांची पाळी होती. शाक्य राज्य भारताच्या उत्तर-पूर्व भागात स्थिर होते. ते एक स्वतंत्र राज्य होते, परंतु नंतरच्या काळात कौशल नरेशाने त्या राज्यावर आपली प्रभुसत्ता प्रस्थापित केली होती. या प्रभुसत्तेचा परिणाम असा झाला की शाक्य राज्य कौशल नरेशांच्या पूर्वानुमतीशिवाय काही विषयासंबंधित आपल्या सार्वभौम राजकीय अधिकाराचा उपयोग करू शकत नव्हते. त्या काळात जी राज्ये अस्तित्वात होती त्यात कौशल हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. त्याचप्रमाणे मगध हेही एक सामर्थ्यशाली राज्य होते. कौशल नरेश प्रसेनजित आणि मगध नरेश बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. बुद्धांचे पूर्वज. शाक्यांची राजधानी कपिलवस्तू नावाने संबोधली जात असे. कदाचित कपिलवस्तू हे नाव महान बुद्धिप्रामाण्यवादी कपिल यांच्या नावावरून पडले असावे. कपिलवस्तू नगरीत जयसेन नावाचा शाक्य राज्य करीत होता. सिंहहानू हा त्यांचा पुत्र. सिंहहानूचा विवाह कंचना हिच्याशी झाला होता. सिंहहानूला शुद्धोधन, धोतोधन, शाक्योधन, शुक्लोधन आणि अमितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांव्यतिरिक्त सिंहहानूला अमिता, प्रमिता अशा 2 कन्या होत्या. या घराण्याचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पितेचे नाव अंजन आणि मातेचे नाव सुलक्षणा होते. अंजन कोली होता. तो देवदह नावाच्या खेड्यात वास्तव्यास होता. शुद्धोधन हा महान योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने
शौर्याचा परिचय दिला तेव्हा त्याला दुसरा विवाह करण्याची अनुमती मिळाली. त्याने महाप्रजापतीची द्वितीय भार्या म्हणून निवड केली. महाप्रजापती ही महामायेची मोठी भगिनी. शुद्धोधन हा धनधान्य संपन्न असा ग्रस्त होता. तो विस्तीर्ण अशा भूमीचा स्वामी होता. त्याच्याकडे भरपूर सेवक होते. असे म्हटले जाते की त्यांच्या स्वामित्वाखाली भूमीच्या नांगरणीसाठी एका वेळी 1000 नांगराचा उपयोग करावा लागत असे. तो ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत होता. त्यांचे अनेक राजप्रसाद होते. बुद्धांचा जन्म. शुद्धोधनाघरी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. त्यांची जन्मकथा अशी आहे. ग्रीष्म ऋतूच्या मध्यात आषाढ महिन्यात वर्षोत्सव साजरा करण्याची शाक्यांची परंपरा होती. राज्यातील सर्व शाक्य हा उत्सव साजरा करत असत. त्याचबरोबर राज्यकर्त्या कुटुंबातील सदस्यही हा उत्सवात भाग घेत. साधारणपणे हा वर्षोत्सव 7 दिवसापर्यंत साजरा करण्याची शाक्यांची प्रथा होती. एके प्रसंगी महामायेने हा उत्सव थाटामाटात पुष्पगंधासहित आमोद प्रमोदाने साजरा करण्याचे ठरविले, परंतु त्यात मादक द्रव्ये सेवनाला बंदी होती. 7व्या दिवशी ती प्रातःकाली जागी झाली. तिने सुगंधी जलाने स्नान केले. तिने 4 लाख काश्यापर्ण मुद्रा दान केल्या. तिने स्वतःला मौल्यवान आभूषणाने अलंकृत केले. तिने स्वच्छेने सर्वोत्तम भोजन ग्रहण केले. तिने व्रत घेतले आणि त्यानंतर ती राजमहालातील सुंदर सुशोभित शयनमंदिरी शयनासाठी गेली. त्या रात्री शुद्धोधन आणि महामाया यांचा सहवास घडला. महामायेला गर्भधारणा झाली. राज्यशयेवर तिला गाढ निद्रा आली. तिला निद्रेत एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले, 4 लोकपालांनी तिला निद्रिस्त स्थितीतच उचलले आणि हिमालयातील एका सपाट भूमीवर मोठ्या शालवृक्षाच्या छायेत आणून ठेवले आणि ते सर्व एका बाजूला उभे राहिले. त्यानंतर त्या 4 लोकपालाच्या गृहिणी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तिला न्हाऊ घातले. तिला स्वच्छ वस्त्रे परिधान करावयास दिली. तिला सुगंधी द्रव्ये माखली. तिला त्यांनी पुष्पांनी अलंकृत केले. जणू महामाया एखाद्या दिव्य आत्म्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली. त्यानंतर सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामायापुढे उपस्थित झाला आणि म्हणाला, या पृथ्वी तलावर माझा शेवटचा जन्म घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. काय तू माझी माता होशील? ती म्हणाली, होय, मोठ्या आनंदाने मी याचा स्वीकार करते. या क्षणी महामाया जागी झाली. दुसऱ्या दिवशी प्रातःकाली महामायेने शुद्धोधनाला आपले स्वप्न सांगितले. या स्वप्नाचा अर्थ कसा लावावा हे शुद्धोधनाला समजले नाही. म्हणून त्यांनी स्वप्नविद्येत प्रवीण अशा 8 ब्राह्मणांना आमंत्रित केले. हे 8 ब्राह्मण म्हणजे राम, ध्वज, लक्ष्मण, मंत्री, यंत्र, सुयम, सुभोग आणि सुदत्त हे होते. शुद्धोधनाने त्यांच्या सत्काराची योग्य ती तयारी केली. त्या ब्राह्मणाच्या स्वागतासाठी त्यांच्या वाटेवर पुष्पवृष्टी केली गेली. त्यांच्यासाठी उच्चासने मांडली गेली. शुद्धोधनाने त्या ब्राह्मणाची दानपात्रे सोन्या चांदीने भरली. तूप, मधु, शर्करा मिश्रित दुधात शिजवलेले उत्तम प्रतीचा भाताचे भोजन त्यांना दिले. शुद्धोधनाने त्यांना वस्त्रप्रावरण्य आणि ताम्रवर्ण गायी दान दिल्या. जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले तेव्हा शुद्धोधनाने महामायाचे स्वप्न त्यांना सांगितले व त्यांचा अर्थ कथन करण्याची विनंती केली. ब्राह्मण म्हणाले, चिंता करू नका, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. त्याने गृहस्थ जीवन स्वीकारले तर तो चक्रवर्ती राजा होईल आणि गृहत्याग करून संन्यासाचे जीवन जगण्याचा निर्धार केला तर तो बुद्ध होईल. लोकांना अज्ञान अंधकारातून मुक्त करणारा बुद्ध होईल. तेलाने काठोकाठ भरलेले पात्र धारण करावे. त्याप्रमाणे महामायेने बोधिसत्वाला 10 महिने आपल्या गर्भात धारण केले. जसा तिचा प्रसव काळ जवळ येऊ लागला तशी तिने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी मातापित्यांकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला उद्देशून ती म्हणाली, मी माझ्या पित्यांकडे देवदेह येथे जाऊ इच्छिते. तुला माहीत आहे की तुझी इच्छा मला प्रमाण आहे. शुद्धोधन उत्तरला. तिला स्वर्णाच्या पालखीत बसून वाहक, सेवक व मोठा लवा जमा देऊन
त्याने तिची पितृगृही रवानगी केली. महामायेच्या देवदहच्या वाटेवर शालवृक्षाचे एक सुंदर वनोद्यान होते. या वनोद्यानात विविध प्रकारच्या पुष्पाच्छादित आणि पुष्पविहीन अशा वृक्षराजी होत्या. हे वन लिंबुनी वन म्हणून प्रसिद्ध होते. जशी महामायाची पालखी या वनातून जाऊ लागली तसे लिंबुनी वन हे दिव्य अशा चित्रलता वनासारखे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी उभारलेल्या शालंकृत शामियानासारखे भासू लागले. वनातील वृक्षराजी खालपासून वरपर्यंत फुलपुष्पाने भरगच्च बहरली होती. असंख्य विविधरंगी मधमाशा विविध स्वरांनी गुंजाराव करीत होत्या. विविध पाखरांचे थवे मधुर गान करीत होते. हे मोहक दृश्य पाहून त्या रम्य वनात थोडा वेळ थांबून वनक्रीडा करावी असे महामायेच्या मनात आले. तिने वाहकांना पालखी शालवनात उतरविण्यास सांगितली. वाट पाहण्याची आज्ञा केली. महामाया पालखीतून उतरली आणि एका भव्य शाल वृक्षाकडे गेली. मंद मंद सुगंधित वारा वाहत होता आणि वृक्षांच्या शाखा वर खाली झुलत होत्या. महामायेला त्या वृक्षाची झुलणारी एक शाखा पकडण्याची इच्छा झाली. भाग्यवश त्या वृक्षाची एक शाखा महामायेच्या हातात सहज येऊ शकेल एवढी खाली आली. महामायेने टाचा उंचावून ती शाखा धरली. त्वरित शाखेने वर झोका घेतला. त्याचबरोबर महामाया ही एकाएकी वर उचलली गेली. या आघाताने महामायेला प्रसव वेदना सुरू झाल्या. शालवृक्षाची शाखा हाती असतानाच महामायेने उभ्या पुत्राला जन्म दिला. पुत्राचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 साली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला. शुद्धोधन हा महामायेचा विवाह होऊन बरीच वर्षे लोटली होती, परंतु त्यांना संतान नव्हते. जेव्हा त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तेव्हा शुद्धोधन, त्यांचे कुटुंब आणि समस्त शाक्यांनी पुत्रजन्माचा हा सोहळा मोठ्या आनंदाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्मासमयी कपिलवस्तूवर राज्य करण्याची शुद्धोधनाची पाळी होती, म्हणून त्याला राजा म्हणून संबोधिले जात असे. स्वाभाविकच पुत्राला राजपुत्र म्हणून संबोधिले जाऊ लागले. अशित ऋषीचे आगमन. बालकाच्या जन्मसमयी अशित नावाचे महामुनी हिमालयात वास्तव्य करीत होते. अशित मुनीने ऐकले की स्वर्गातील देवता बुद्ध नावाचा घोष करीत आहेत आणि त्यांचा प्रतिध्वनी असमंतात घुमतो आहे. अशित ऋषींचे आगमन. बालकाच्या जन्मसमयी अशित नावाचे महामुनी हिमालयात वास्तव्य करीत होते. अशित मुनीने ऐकले की स्वर्गातील देवता बुद्ध नावाचा घोष करीत आहेत आणि त्यांची प्रतिध्वनी असमंतात घुमतो आहे. त्यांना असे दिसले की स्वर्गातील देवता आनंदाने नाचत बागडत प्रसन्नतेने आपली वस्त्रप्रावरणे झुलवीत विहार करीत आहेत. त्यांनी विचार केला की ज्या भूमीत बुद्ध जन्मला त्या जागी जाऊन जर मी त्यांचा शोध घेतला तर किती बरे होईल. आपल्या अंतःचक्षूंनी संपूर्ण जंबूद्वीपाचा शोध घेतल्यानंतर अशित मुनींना असे दिसले की शुद्धोधनाच्या घरी आपल्या दिव्य तेजाने चमकणाऱ्या एका बालकाने जन्म धारण केला आहे आणि या बालकाचा जन्म हेच ह्या देवाच्या प्रसन्नतेचे उंच बळवून येण्याचे कारण आहे. त्यानंतर महान अशित मुनी उठले. त्यांनी आपला भाचा नरदत्त यासह शुद्धोधनाच्या राजप्रसादाकडे प्रस्थान केले आणि ते राजप्रसादाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभे राहिले. महान अशित मुनींना असे दिसले की शुद्धोधनाच्या राजप्रसादाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा जनसमुदाय एकत्र झाला आहे. म्हणून अशित मुनी द्वारपालाजवळ जाऊन म्हणाले, हे द्वारपाला, राजाला सूचित कर की प्रवेशद्वारात एक तपस्वी उभा आहे. द्वारपाल राजाकडे गेला आणि हात जोडून प्रार्थनेच्या स्वरात म्हणाला, हे राजा, एक वयोवृद्ध तपस्वी आपल्या दारी उभे आहेत. त्यांनी आपणाशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजाने अशित मुनीसाठी आसन सिद्ध केले आणि द्वारपालाला म्हटले, त्या तपस्व्याला आत येऊ दे. त्यानुसार द्वारपाल बाहेर येऊन अशित मुनींना म्हणाला, मुनीवर कृपया यावे. त्यानंतर अशित मुनी राजा शुद्धोधनाजवळ जाऊन उभे राहिले आणि राजांचा विजय असो, राजा चिरायू हो, या राजाने न्यायाने आणि नीतीने राज्य करो असे आशीर्वचन दिले. त्यानंतर शुद्धोधनाने आदराने अशित मुनींना साष्टांग प्राणिपात केला आणि
त्यांना आसन ग्रहण करण्याची विनंती केली. मुनींनी सुखपूर्वक आसन ग्रहण केल्यानंतर शुद्धोधन म्हणाला, हे मुनिवर, मी आपणास यापूर्वी कधी पाहिल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा हेतू काय? आपल्या येण्याचे प्रयोजन काय? त्यानंतर अशित मुनी शुद्धोधनाला म्हणाले, हे राजा, तुला पुत्ररत्न झाले आहे. त्यांच्या दर्शनाची अभिलाषा हे माझ्या येण्याचे निमित्त आहे. शुद्धोधन म्हणाला, हे मुनिवर, पुत्र निद्राधीन आहे काय? आपण क्षणभर थांबू शकाल? मुनी उद्गारले, हे राजा, अशा दिव्य विभूती फार काळ निद्राधीन असत नाहीत. अशा दिव्य विभूती स्वभावतच सतत जागृत असतात. त्यानंतर मुनीविषयी अनुकंपा वाटल्याने बालकाने आपण जागे असल्याचा संकेत दिला. बालक जागे झाले आणि हे पाहून शुद्धोधनाने बालकाला आपल्या दाहोकरांनी व्यवस्थित सांभाळले आणि मुनिवरांपुढे प्रस्तुत केले. अशित मुनीने बालकाला डोळे भरून पाहिले. त्यांना ते बालक दिव्य पुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त असे दिसले. त्याचबरोबर त्यांना त्या बालकाला दिव्य पुरुषांचा अनुलक्षणही प्राप्त आहेत असे दिसले. मुनिवरांना असे दिसले की बालक शुक्र किंवा ब्रह्म यांच्यापेक्षाही देदीप्यमान आहे. बालकाचे तेजोवलय त्यांच्यापेक्षा हजारो पटींनी अधिक प्रकाशमान आहे. त्यानंतर मुनी अमरवाणी उद्गारले, हा जो पुरुष इहलोकी अवतरला आहे तो अलौकिक आहे, हे सत्य आहे. त्यानंतर मुनिवर आपले आसन सोडून हात जोडून उभे राहिले. त्यांनी बालकांच्या चरणी साष्टांग दंडवत घातले. त्यांनी बालकांना प्रदक्षिणा घातली. त्यानंतर त्यांनी बालकाला आपल्या हाती घेतले व ते ध्यानस्थ उभे राहिले. अशित मुनींना सर्व परिचित प्राचीन भविष्यवाणीची आठवण झाली. दिव्य पुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त अशा गौतमासारख्या महापुरुषांच्या जीवनाला 2च मार्ग असतात, तिसरा नसतोच. गृहस्थ म्हणून जीवन जगला तर तो चक्रवर्ती राजा होईल, पण जर गृहत्याग करून प्रवर्जा स्वीकारली तर तो सम्यक संबुद्ध होईल. अशित मुनींना दृढ विश्वास होता की हे बाळ गृहस्थ जीवन स्वीकारणार नाही. बालकांकडे पाहून मुनिवर रडू लागले. त्यांच्या नेत्रातून अश्रू गळू लागले. त्यांनी दुःखाने दीर्घश्वास सोडला. मुनिवर अश्रू गाळीत आहेत, दुःखाने निःश्वास सोडत आहेत हे शुद्धोधनाने पाहिले. मुनिवरांना दुःखातिरेकाने अश्रू गाळताना पाहून राजाच्या देहाचे अणुरेणू शहारले. अत्यंत व्यवस्थित अंतःकरणाने शुद्धोधन अशित मुनींना म्हणाला, हे मुनिवर, आपण का अश्रू गाळीत आहोत? आपण का दुःखी होत आहोत? आपल्या व्यथा वेदनाचे कारण काय? माझ्या पुत्राचे भवितव्य तर निर्विघ्न आहे ना? यावर अशित मुनी म्हणाले, हो हे राजा, मी बालकासाठी दुःखी नाही. बालकाच्या भवित्यात काहीही विपरीत नाही, परंतु मी माझ्याकरिता अश्रू गाळीत आहे. मी माझ्याकरिता दुःखी होत आहे. परंतु का? शुद्धोधनाने पुच्छा केली. अशित मुनी म्हणाले, मी वृद्ध आहे, माझे वय झाले आहे. हे बालक बुद्ध होणार आहे यात शंका नाही. हे बालक सम्यक संबुद्ध होणार, पदाला निश्चित प्राप्त होणार. बुद्धत्व प्राप्त झाल्यावर लोककल्याणासाठी धम्मचक्र प्रवर्तन करणार. हे असे धम्मचक्र प्रवर्तन यापूर्वी कोणीही केले नाही. तो लोककल्याणाचा आपला सद्धम्म जगाला सांगणार. जे धम्मजीवन, जे धम्मज्ञान बुद्ध घोषित करणार आहे ते आधी कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंत्य कल्याणकारी असेल. हे शब्द ऐकून आणि अर्थ यांच्या दृष्टीने परिपूर्ण असेल, ते पवित्र असेल, ते संपूर्ण असेल. ज्याप्रमाणे औदुंबराला कधी काळीच क्वचित जागी पुष्प येते, त्याप्रमाणे अनंत युगानंतर या भूतलावर श्रद्धेय बुद्ध अवतरतात. हे राजा, हे बालक बुद्धत्व प्राप्त करील, सम्यक संबुद्ध पदाला प्राप्त होईल यात शंका नाही. हे बालक बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर अनंत प्राणी मात्रांना या दुःखामय भवसागराच्या पलीकडे घेऊन जाईल, जिथे सुख असेल, शांती असेल, समाधान असेल. परंतु मी बुद्धाला पाहू शकणार नाही. माझ्या अश्रू गाळण्याचे, माझ्या दुःखाचे हे राजा हेच कारण आहे. मी माझी श्रद्धासुमने या बुद्धांना अर्पण करू शकणार नाही. त्यानंतर राजाने मुनिवर आणि त्यांचा भाचा नरदत्त यांना यथोचित भोजन व वस्त्रे दान केली आणि मुनीभोवती प्रदक्षिणा घातली.
त्यानंतर अशित मुनी नरदत्ताला म्हणाले, नरदत्त, जेव्हा तुला समजेल की बालक बुद्धत्वाला प्राप्त झाले तेव्हा त्यांच्याकडे जा व त्यांच्या धम्माला शरण जा, यातच तुझे कल्याण आहे. एवढे बोलून अशित मुनी राजाचा निरोप घेतला आणि आपल्या आश्रमाकडे प्रयाण केले. आज आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रथम घंट भाग 1 चे वाचन करत आहोत. तर आजच्या वाचन आपण येथे पूर्णविराम देऊया आणि उद्याच्या भागामध्ये आपण परत भेटूया. तर सर्वांना जय भीम.